दिनांक 13 एप्रिल 2025 ला प्राप्त माहितीनुसार सायंकाळी 4:30च्या सुमारास लोहगाव महागाव येथील शेतकरी बाबूलाल रामचंद्र दहाय पाटील यांच्या शेतात ब्लास्टिंगचे काम करण्याच्या उद्देशाने विहीर पाहण्यासाठी श्री शेहनलाल सोमेश सिंग परतेती मुक्काम बोरगाव जिल्हा अमरावती विहिरीत उतरतेवेळी त्यांचा पाय घसरून तो 40 फूट विहिरीत पडला आणि अत्यंत गंभीररित्या आढळून आला। ही माहिती डॉक्टर गुणवंत राठोड यांनी गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। त्यांनी तात्काळ शिवनेरी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक विनोद खोड यांना घटनास्थळी पाठवलं आणि विनोद खोड यांनी सर्व माहिती श्री गुरु मंदिरचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली। त्यांनी घटनाक्रम लक्षात घेता कारंजाचे तहसीलदार कुणाल चालटे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, अग्निशमन अधिकारी वाथम साहेब यांना सर्व घटनाक्रम सांगून ग्रामीण पोलीस स्टेशनला दीपक ढोबळे यांना कळवले। या सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली। यावेळी सामूहिकरित्या व्यवस्थित प्लॅन करून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं। यावेळी कारंजा नगर परिषद अग्निशमन दलाचे चालक संजय रेवाळे, फायरमन सचिन ठाकूर, शुभम चोपाटे, अनुराग बारबोले, रुग्णसेवक रमेश देशमुख, रुग्णसेवक विनोद खोड व समस्त गावकऱ्यांनी बाजीच्या साहाय्यानं अथक प्रयत्नाने त्यांना बाहेर काढलं। त्यांच्या पायाला व कमरेला अत्यंत गंभीररित्या दुखापत झाली होती। त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आलं। येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केलं। फायरमन सचिन ठाकूर, शुभम झोपाटे, अनुराग बारबोले, समस्त गावकरी, लोहगाव महागाव कारंजा, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी लोखंडे व दीपक ढोबळे मदतीसाठी प्रामुख्याने उपस्थित होते। जन्मत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट।